आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. चांदूर बाजार येथे 1 मे पासून शिरसगाव बंड येथील नागरिक गावातील मंदिराजवळील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे यासाठी बसले अन्नत्याग उपोषणाला. चांदूर बाजार येथे 1 मे पासून शिरसगाव बंड येथील नागरिक गावातील मंदिराजवळील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे यासाठी बसले अन्नत्याग आंदोलनाला. बऱ्याच आंदोलकांची प्रकृती गंभीर. एवढ्या मोठ्या उन्हाळ्यात नागरिक भर रस्त्यावर बसले अन्नत्याग आंदोलनाला. शासनाकडून कुठलीही दखल नाही. राजकीय नेत्यांची आंदोलनस्थळी भेट व मुलाखती चालू आहे. बरेच राजकीय नेते आंदोलकांसोबत भेट घेऊन निघून गेले, मात्र आंदोलकांना न्याय अजूनपर्यंत मिळालेला नाही. शासकीय अधिकाऱ्याकडून उडवाउडवीचे उत्तर. शासनाकडून न्याय मिळेल का या आशेवर शिरसगाव बंड येथील नागरिक आहे. राजकीय नेत्या सुरेखाताई ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे मन जाणून घेतले असून संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे विचारपूस केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाले असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच चांदूर बाजार भूमी अभिलेख 10 दिवसानंतर प्रक्रिया पूर्ण होणार अशी फोनद्वारे माहिती सुरेखाताई ठाकरे यांना अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. शासन उपोषणकर्त्यांचे भूमी अभिलेख निर्णय घेईपर्यंत उपोषण सोडणार का याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. चांदूर बाजार तालुक्यातून प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. गेल्या 1 तारखेपासून शिरसगाव बंड येथील ग्रामस्थ मंदिरापाशी असलेल्या अतिक्रमणाला हटविण्यासाठी 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. शासनाचे काही कर्मचारी येत आहेत आणि आमदार खासदार यांनी सुद्धा यांना भेटी दिल्या आहेत, पण गेल्या 5 दिवसापासून यांना न्याय मिळाला नाही आणि बऱ्याच जणांची तब्येत सुद्धा खालावली आहे. एवढे जण बसले काय? 9 जण. खूप जण आहे. 9 जण आहे. घेऊन ये तुम्ही एक काय कोण आलं होतं भेटायला? तहसीलदार आले होते. काय म्हणे मग? तलाठी आहे. आम्ही पण गेले होतो. त्याचा अहवालही लागला. कोणाचा अहवाल? एलजीओ साहेबांचा. अहवाल येईल आता. का सुनील भाऊ इकडे लोक सिरियस झाले राहते विनाकारण एवढी मोठी पालकमंत्री आपण झाला आपलं काय एवढे दिवस काय झालं मग? चालू करा. शिरसगाव बंड येथील नागरिक गेल्या 1 तारखेपासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत आणि शासनाकडून कुठलीही प्रक्रिया झालेली नाही आणि उन्हाळ्याचा टाइम आहे. यांची सर्वांची तब्येत एकदम सिरियस झालेली आहे. काही नागरिकांना सलाईन सुद्धा चालू आहे. शासनाकडील काही नागरिक अधिकारी आलेले आहेत, त्यांनी असेच उडवाउडवीचे उत्तर दिलेले आहेत. आमदार खासदार यांची सुद्धा इथं एंट्री झालेली आहे, त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही आणि या लोकांचे उपोषण सोडले गेले नाही. तर आपण किती दिवसापासून उपोषणाला बसलो? आम्हाला आज 5 तारखेला रेड्डी साहेबांना संपूर्ण निर्णय घेतला आहे.
अतिक्रमण काढण्यात होते पण व्हिडिओ साहेब ग्रामसेवक साहेब अजूनही आमच्या जीवाची हानी करणार म्हणजे अजूनही आम्हाला खेळ करून राहिले. आम्ही इकडे 9 जण आम्ही लैंगिक लागलेलो आम्हाला सलाईना लागलेला आहे. काल रात्री 4:30 वाजता पाणी आलं. माझ्या दोघांच्या पाण्यात गेलो होतो. या लोकांनी आम्ही काहीच कदर मिळून राहिली म्हणजे हे काय आहे प्रशासनानं याच्यावर लक्ष द्यावं आणि हे अतिक्रमण उद्याच्या उद्याच खाली करा. तर शासनाकडून कुठलीच प्रतिक्रिया नाही असं उपोषणकर्त्यांचं मत आहे. तर दादा तुमच्या तब्येतीकडे पाहण्यासाठी काही औषध वगैरे काही तुमचा इलाज चालू आहे का? इलाज चालू आहे. काही अधिकारी तुमच्या इकडे आले, आमदार खासदार आले तुम्ही? तर अधिकाऱ्यांकडून यांना सांगण्यात आलं की तुम्ही उपोषण सोडा, आम्ही ते प्रक्रिया करू. पण उपोषणकर्त्यांचं मत आहे की पहिले अतिक्रमण हटवा, नंतर आम्ही उपोषण सोडू. अस्मिक इंडिया न्यूजसाठी संदीप. तर उपोषणकर्त्यांमध्ये आपले तुमचं नाव काय? नितीन भाऊ मेरे आहेत. तर तुम्ही किती दिवसापासून उपोषणाला बसले आहे? काढण्यात आलेला आहे आणि आता फक्त अतिक्रमण काढायचं आहे. करार जिल्ह्यात आता घेतला आम्ही झाला आहे काही नाही काढला आहे. महिला करायची आम्ही आता 9 जण आहेत. त्याच्यानंतर रात्री पाणी आलेलं आहे. आमचे एवढे वाक्य झाले आहेत भयंकर. आम्ही रात्रभर मध्ये सगळं पाणी कसे पोटात आम्ही पोटात काय नाही रात्रभर जागेच होतं. हवा झाडाखाली हे आहे हे आमच्या जीवाशी घेऊन जातं. जर समजा शासनाकडून ते अतिक्रमण नाही हटवलं आलं तर तुम्ही याकडे समोर काय तुमची भूमिका राहील? आम्ही तर शासनाने जर यांना न्याय दिला नाही तर हे पूर्ण जीव जायेपर्यंत असं यांचं मत आहे उपोषणकर्त्याचं की आम्ही इथेच उपोषणाला बसणार आहे. घेतलाय ना पण त्याच्या अकाउंटातून आवाज नाही निघाला. हे झालं पाहिजे. झालं 4-5 जण घेतले ना. 4 जण एवढं येणार नाही. ते खालची शो दाखवण्यात मजा नाही. हो दादा, शो दाखवण्यात मजा नाही. प्रत्येक लोकांची पद्धत तेवढी आली पाहिजे. त्याचे जेवढं येईल तेवढं बरोबर. हां त्या किरण पण प्ले केला का तुम्ही? तर हे नागरिक गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला बसल्यात. शासनाकडून होकार येत आहे आणि शासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण भूमी अभिलेख यांनी 10 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. तर भूमी अभिलेख काय भूमिका घेणार आणि ह्या 5 दिवसापासून बसलेल्या उपोषणाला कसे तोडणार याकडे शिरसगाव बंड येथील आणि पूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले. अस्मिक इंडिया न्यूजसाठी मी संदीप.